आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस त्याची काय बी गरज नाही. आणि तुम्ही या व्यवहारात न पडलेलंच बरं. ही आहे सुंदरच्या वतीनं बोलायला. अक्षरा, चल अक्षरा. हे बघा, मी तुम्हा समध्यांना एकच विनंती करते, अक्षराचं म्हणणं तेवढं ऐकून घ्या. मी तुम्हा सगळ्यांना अगदी ठामपणे सांगू शकते की या कशातच छोट्या मालकांची काहीच चूक नाहीये. पण तरीही तुम्हाला जो काही मनस्ताप झालाय त्यासाठी छोट्या मालकांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. मला इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ज्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. जागेचे सगळे पेपर्स वसुंधरा मॅडमच्या लॉकरमध्ये असतात आणि ते लॉकर त्यांच्याशिवाय कोणी उघडू शकत नाही. मग हे पेपर्स बाहेर आलेच कुठून? आणि छोट्या मालकांना ह्याची काहीच कल्पना नव्हती. ते त्यांच्या आईच्या आजारपणाने ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहेत. हा व्यवहार त्यांच्या सहमतीने झालेला नाहीये. त्यांना नक्की कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय. तुम्हाला कळतंय का? अहो, पण मी स्वतः त्यांच्याशी बोललोय. तुमचं झालं असेल त्यांच्याशी बोलणं, पण तुम्ही हे त्यांना स्पष्ट विचारलत का की यशवंत मामा जागेचे पेपर्स घेऊन आलेत तर हा जागेचा व्यवहार करायचा आहे की नाही? हे असं इतकं स्पष्ट बोलणं झालं होतं का तुमचं? ते म्हणजे नाही, आता का आठवत नाही होती. अक्षरा, काय प्रकार आहे येऊ? तू आमच्या घराच्या भानगडीत पडू नकस. तुझा या घराशी काय बी संबंध नाही. तुला ध्यानात नसेल पण मी आठवण करून देतो, तू ना या घरची सून आहेस ना ऑफिसचं काम सांभाळणारी वहिनी साहेबांची चमची आहेस. या व्यवहाराशी तुझा काडी मात्र संबंध नाही. त्यामुळे लोकांना तुझ्या बोलण्यानं भुरळ घालून सुंदरला गोत्यात आणू नकस. झालं तेवढं बस झालं. या समध्या गोष्टी निस्तारायला आम्ही समर्थ आहोत. आधीच आमच्या डोसक्यावर लय मिरा वाटल्यास तू, पण आता बस. तुझी लुडबुड आम्ही खपून घेणार नाही. आल्या पावली चालती होई दोन. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुम्ही प्लीज छोट्या मालकांवर विश्वास ठेवा. ते कोणाचं मन नाही दुखावणार. अक्षरा, आम्हाला काही येड लागलं नाही तुझा समजा ऐकायला. हा, आणि काय ग, लई मिजाज दाखवून इथनं बहिणीला घेऊन गेलतीस ना? मग आता तुझे हे काळ तोंड घेऊन कशाला आलीस परत? चालते होईत ना? दुर्गे, ताई, तुम्ही तिला उगीच पाठीशी घालू नका. कीड लागली रक्ताला आणि चोर बसली तक्ताला. हिची काय लायकी आहे नव, आम्हाला चांगलं ठाव आहे.
ही अशी नाही ऐकायची. हिला धक्का मारूनच इथनं बाहेर घालवायला पाहिजे. चल चल इथं चालते हो. अख्ख्या घरादाराची वाट लावली माझ्या. थोडा मला चालते हो. लई झालं. पार डोसक्यावरनं पाणी गेलं आता. काय ग आता कुणाला ढाल करणार आहेस? तुला वाचवायला इथं तुझे लाडकी मॅडम बी नाही. तेव्हा आता मुकाट्यानं इथनं चालतं व्हायचं. या सगळ्याची उत्तरं देऊ शकते मी, पण मला वाद वाढू द्यायचा नाहीये. वाईट वाटतंय की अशा काळात मी छोट्या मालकांची काहीच मदत करू शकत नाहीये. उद्या मॅडमला काय वाटेल? यावर एक पर्याय आहे माझ्याकडं. चल अक्षरा चल. चल अक्षरा. हे बघ मागल्या अंगानं थेट वहिनीच्या खोलीत जाऊ आपण. आणि मला खात्री आहे बघ तू आवाज दिला ना तर वहिनी नक्की जागी होईल. आता एवढंच आपल्या हातात आहे. चल लवकर चल अक्षरा. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. का देव परीक्षा पाहतोय माझी? या घरात पाऊल टाकायचं नाही अशी शपथ घेतली होती मी, पण आता पुढे चालून सारं निभावून नेणं माझं कर्तव्य आहे. काय करू मी? एकदा मी हा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला तर नाही, हे शक्य नाही. अक्षरा ग चल की. मला कळतंय तुझ्या मनातलं. शपथ घेतली आहेस ना व. तर एक लक्षात ठेव वहिनीला त्या आधी वचन दिलं होतंस तू. या घराला कायम आपलं मानेन. आमच्या सुंदरला कधी बी अंतर देणार नाहीस. तूच ठराव आता दिलेलं वचन महत्वाचं का घेतलेली शपथ. चला चल. काय चाललंय सगळं? नाही, सुंदर असं कधीच कोणाला फसवू नाही शकत. नक्कीच काहीतरी घोळ असणार आहे. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. सुंदरला यातनं बाहेर काढायलाच पाहिजे. सुंदरला यातनं बाहेर काढायलाच पाहिजे. त्यासाठी आधी यांनी नक्की कसला घोळ घातलाय ना ते बघितलं पाहिजे. आता खचून नाही चालणार. ही अक्षरा बघ की ग वहिनीची काय अवस्था झाली आहे. मॅडम, मॅडम उठा ना, डोळे उघडा ना मॅडम. मला तुमच्याशी खूप बोलायचंय. एकदा डोळे उघडा ना प्लीज. आत्या का ऐकत नाहीयेत माझं? तुम्ही तरी सांगा ना. वहिनी वहिनी अगं डोळे उघड ना. आपला सुंदर लय मोठ्या अडचणीत आहे बघ.
डोळे उघड ना वहिनी, उठ ना वहिनी. मॅडम, मी आजपर्यंत तुमचं उत्साही आणि करारी रूपच पाहिलंय. या घरासाठी कायम झटणाऱ्या आणि वाघिणीसारख्या लढणाऱ्या मॅडमच मला माहिती आहेत. मॅडम, मी तुम्हाला असं नाही बघू शकत. उठा बरं. मॅडम, आम्ही हरलो खचलो की तुमचा चेहरा आठवतो. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की प्रत्येक संकटाला धीरानं सामोरं जायची स्फूर्ती मिळते. तुम्हाला मी असं नाही बघू शकत. उठा बरं आता. मॅडम, तुमची या घराला गरज आहे. उठा. मॅडम, तुम्ही जीवाचं रान करून हे घर उभं केलंय आणि ते आता कोलमडायला लागलंय. तुम्हाला उठायला हवं. मॅडम, उठा. मॅडम, तुमचं लेकरू एकटं पडलंय हो. छोटे मालक खूप खचलेत. त्यांना तुमच्या आधाराची खूप गरज आहे. उठा ना मॅडम. हत्या. वहिनी उठ ना ग. मॅडम, या घराचं अस्तित्व तुमच्यामुळे टिकून आहे आणि ते जर अबाधित राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला उठायला हवं. मॅडम, उठा ना. आत्ता जर तुम्ही छोट्या मालकांची साथ नाही दिलीत ना तर ते पूर्णपणे खचून जातील. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला उठायला हवं. तुम्ही त्यांची ताकद आहात. मॅडम, उठा ना. मॅडम, मॅडम प्लीज, छोट्या मालकांसाठी तरी उठा ना. आत्ता या सगळ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी तरी तुम्हाला उठायला हवं. मॅडम, छोट्या मालकांना तुमची खूप गरज आहे. त्यांच्यासाठी तरी उठा. मॅडम, ठीक आहे, तुम्ही नाही उठणार आहात ना, पण मी हार नाही मानणार. मी छोट्या मालकांची साथ देणार आणि त्यांना या संकटातून बाहेर काढणार. मग तुम्ही माझ्यासोबत नाही आलात ना तरीही चालेल. सुंदर, सुंदर, सुंदर. आत्या. मॅडम, हे बघा, म्हणजे आता जरा गुंता सुटल्यागत झालाय. म्हणजे हिकडच्या बाजूला जे लोक उभे आहेत त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि हिकडच्या बाजूनी त्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. अहो, तुम्ही घोळून घोळून तेच तेच काय सांगताय आम्हासनी? हा, तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही आणि यशवंतराव जर हा कारभार हातात घेणार असेल ना तर पुढे ह्यो मुद्दा तुम्ही कसा हाताळणार आहे ना ते पहिलं सांगा आम्हाला. आता आम्हाला आमच्या जमिनी पाहिजेत. डोसकर पडला वय. हा, पाऊस पडला माळाला आणि पाणी आलं नळाला. असं लगेचच्या लगेच होतं का काही? हा, आधी या दोघांनी व्यवहार नीट ताब्यात घ्यायला पाहिजे. त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे. सारं कसं समजून घेतलं पाहिजे. मग पुढे ठरल काय आणि कसा मार्ग काढायचा ते. हा हा, होऊ द्या दमाना. आम्हासनी काय गडबड नाही. अरे दमानं काय दमानं, इथे आमच्या जमिनी अडकल्यात. आज काय तो तोडगा निघालाच पाहिजे. कसं शक्य आहे? एका दिवसात तोडगा इम्पॉसिबल. हाय शक्य. कसं आहे मंडळी, आमच्या बादशानं शान खाल्ले म्हटल्यावर ते आम्हालाच सारवायला लागणार. आधीच तो अडाणी गोळा त्यात ह्यो घोळ घालून ठेवलाय. त्यात ताई अशी अंतरुणा खेळून बसलेली आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आम्ही असं वाऱ्यावर नाही सोडणार. हा, अहो इतक्या वर्षाचा व्यवहाराचं नातं आहे आपले. तुमची काळजी आहे आम्हाला.
तुमची ही अशी तगमग होताना बघू नये का नाही काळजात तुकडा पडतोय माझ्या. पर्याय काय काढणार आहे ते सांगा ना पहिलं. सांगतो मी, पण तुम्हाला ही पटते का बघा. म्हणजे कसं आहे, गुंता जर सोडवायचा असेल का नाही तर आधी तोडवायला लागतोय. अहो म्हणजे दोरीची गाठ सुटत नसली तर ती तोडावी लागते तसं. म्हणजे समदे व्यवहार वाटून घ्यावे लागतील असंच नवं. बोलवत नाही हो मंडळी, पण ताई आता अंतरुणात न उठल असं काय वाटणं झालंय. त्यामुळे दुसरा पर्याय तरी काय. मॅडम एकदा प्रयत्न करा ना. मला माहितीये तुम्हाला थोडा त्रास होईल, पण आत्ता हे करणं खूप गरजेचं आहे. आत्ता तुम्ही उठला नाहीत ना तर काहीतरी विपरीत घडेल. मॅडम प्लीज. मॅडम. अक्षरा, आपण काही चुकीचं तर करत नाहीये ना? आत्या का असा विचार करताय? आपण आहोत ना मॅडम बरोबर. आणि आता कोण चुकीचं कोण बरोबर हा विचार करत बसण्यापेक्षा आता काय करणं गरजेचं आहे हा विचार केला पाहिजे. अगं पण वहिनीला आता आरामाची गरज आहे. तिला आपण असं. आत्या, आता बाहेर जे काही चाललंय ना ते जर थांबवायचं असेल तर मॅडम ना एकदा त्या सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं मॅडमच थांबवू शकतात. मॅडम एकदा प्रयत्न करा, ताकद लावून बघा. वहिनी आत्या उठ ग. मॅडम वहिनी थोडी ताकद लावा. उठा. आता 1 मिनिट. हा मॅडम. आत्या. अक्षरा, अगं काय करतेस? आत्या मला हे करणं भाग आहे. अगं वहिनीला अशा अवस्थेत बाहेर नेता नाही येणार आपल्याला. आपल्याला जावंच लागेल आत्या. अगं ऐक माझं, नको जाऊया आपण. आत्या असं काय करताय? वहिनी. मॅडम. मॅडम. वहिनी. मॅडम. वहिनी. अक्षरा मॅम म्हणलं होतं ना तुला. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? मॅडम. वहिनी ठीक आहे. मॅडम. मॅडम डोळे उघडा ना. मॅडम. वहिनी. आत्या. मॅडम. वहिनी डोळे उघडा ना मॅडम. वहिनी डोळे उघड ना. मॅडम. वहिनी. हे बघा, माझं म्हणणं एवढंच आहे का उगाच काठ्या कुटणी फाटाफूट नग. कसं आहे, थोरल्या बाईंच्या माघारी या घरात आमचे हे सगळ्यात मोठे आहेत. तेव्हा समदा कारभार ह्यांनीच बघायला पाहिजे. हा पाहिजे असेल तर यशवंत दादांनी त्यासनी मदत करायला हरकत नाही. ए बये, तू आता अनेक मध्येच कशाला बिब्बा घालायला लागलीस? आम्ही ठरवतोय ना इथं. हे बघा, समध्या कारभाराचं 2 तुकडं केलं तरच गुंता सुटणार आहे. हा आम्हाला बी पटतंय हे. त्यातनं लवकर मार्ग निघल. आता एवढंच बाकी आहे, कुठला व्यवहार कोणी करायचं हे ठरायला पाहिजे. मग ठरवा की मोग मात, त्यात काय एवढं. बोक इथं मड्यावरचं बी लोणी पळवाय टपले. यांच्या गळ्यात आधी घंटा बांधाय पाहिजे. नाही आता मॅच काहीतरी करतो. हे सुंदर सुंदर, काय चाललंय बाहेर सांग. हा हे भावा, भानावर ये. सुंदर, काय बी करून आपल्यालाच निस्तारायला पाहिजे बघ हे सगळं.
अरे कसं निस्तरणार आहे मी समजा, ते समजा ना माझ्यामुळे झालं आहे बघ. नको तो उपद्याप करून बसलोय मी, नाही सहन होत रे आता. अरे आईनं एवढ्या वर्षात लई माणसं जपली, मान सन्मान मिळवला, आणि म्या काय केलं? सुंदर ऐक ना भावा, अरे ते समजा झालं, झालेल्या गोष्टींवर बोलून आता काही उपयोग नाही बघ. सुंदर आता ते बाहेर चाललंय ना, ते लय वाईट आहे बघ. तुझी मामी मामा आणि तो प्रताप काका ना, अरे समजे मिळून घर वर बाडून खातील. ऐक माझं, तुला काय बी करून हे समजा थांबवायलाच पाहिजे बघ. नाही नाही, म्या नाही थांबवू शकत हे समजा, म्या नाही थांबवू शकत. अरे ती समधी माणसं पेटली आहेत बघ, ती माझ्याच्यानं शांत नाही व्हायची. ऐक माझं, इकडे बघ, हे समजा तुझ्याच हातात आहे, तू शांत करू शकतोस या सगळ्यासनी. अरे ऐक माझं, हे असं खोलीत रडत बसून ना काय उपयोग नाही. हीच वेळ आहे, दाखवून दे त्यासनी का तुझ्या अंगात बी सूर्यवंशींचं रक्त आहे. अरे सुंदर सूर्यवंशी पुन्हा आयरे गायरेचं पोरग नाही, वसुंधरा सूर्यवंशीचा मुलगा आहे.